हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी खूप दिवसांनी आले आहे आमच्या हॉटेलमध्ये आणि उद्या आहे 31. सो आज आमची तयारी चालली आहे, कारण उद्या जर गर्दी झालीच तर सगळं घाई नको व्हायला, सगळं रेडी हवं आहे. सो आज ग्रेव्हीसुद्धा संपलेली इंडियनची, म्हणून आम्ही ग्रेव्ही बनवली आहे. बाकी चिकन वगैरेचा स्टॉक लागणार, कारण जर उद्या सगळे रेस्टॉरंटवाले जास्त बनवायच्या ह्याच्यानेच तयारी करणार. सो लिमिटेड कधी चिकन नाही भेटत कुठेच, आणि त्याच्यामुळे आम्ही आधी 2-3 दिवस थोडंसं चिकन स्टॉक पण करून ठेवलं आहे. आणि काय बघूया आता काय होतं आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर ब्लॉग पूर्ण पहा, आणि ब्लॉग आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर गाईज, आज आम्ही बनवली आहे इंडियनची ग्रेव्ही, नवीन स्टॉक, कारण आधीची संपली काल परवा, आणि आता उद्या 31 आहे. सो सगळी तयारी चालू आहे. इलेक्ट्रिक बस आहे, सगळ्या उडवत गेली भांडवल आलं काल रात्री संध्याकाळी, सगळ्यांना उडवत घेऊन गेलो. भेटलं तुला ते कुठून भेटलं म्हणजे आम्हाला येतं सगळं, तुमच्यावर का नाही. आम्ही काय हे वगैरे रात्रभर लागणार, आम्ही तुमच्यासारखे काय कामाला जात नाही. आम्ही काय इंस्टावरती काय बघता, फोटो बघता, इंस्टावरती पाहतात नाही, झोपायची बात आहे. तुम्ही लोक काय आलतू व्हिडिओ बघता इंस्टावरती, असं काय बघायचं नाही कामाचं. कोण सांगते आम्हाला सगळे आम्हाला सगळे अपडेट असतात. माझ्या बहिणीसमोर काही बोलू नको, देशाचे अपडेट असतात. बघितलं का काय झालं काय नाही झालं, सगळे अपडेट काय माहित नाही. एकदम खबर बघितलेल्या मोठ्या सांगत आले काय रील आली असेल त्याला, रील आम्हाला व्हिडिओ सगळे आले, अर्ध्या खबरी तर मी सांगतो, फोटो व्हिडिओ सगळे आले, सगळ्या खबरी सांगते फालतू वेळा लोक सांगतात ते आम्हाला सांगतो. एक रोटी हवे. हा, 1 मिनिट. आणि फक्त हायलाइट दाखवणार, पुरी थोडी दाखवणार व्हिडिओ. थोडी इसको और थोड़ा ह्याच्यासारखं नको करू निघाल. हो गया, शेफ आहे तो, शेफ. काय बोलतोस? पाणी शिंपड. चलो दे दे, हो गया. चेक करो पहिले, चेक नाही करेगा की बरोबर आहे का, तुला वाटते का? तर गाईज, आता आम्ही बंद केलं आमचं हॉटेल, म्हणजे सगळं पॅकिंग अजून क्लोज व्हायचं आहे. सगळं सामान वगैरे आत ठेवायचं आहे. 12:30 वाजून गेलेत. तर तुम्हाला एक दाखवते. अजून एक आमची मांजर आहे इथं. मांजर नाही बोलतात ना, बोका आहे. तर त्याला खायला हवं असेल ना तेव्हाच तो आवाज देतो, आणि तो इथे वरती राहतो. तर आम्ही कधी घालतो त्याला खायला. जर ते वेस्टेज वगैरे असतं चिकनचं तर ते आम्ही त्याला घालतो. तुम्हाला दाखवते तो बोका. आता ह्याला लागली आहे भूक, आणि हा आता इथे जवळ येत चालला आहे. नाहीतर तो असतो इकडे वरती थांबतो, आणि मग त्याला सारखं जर कधी कस्टमर वगैरे असेल तर मग त्याला आम्ही हाकलायला लागतो. आम्हाला शुभम दे ना त्याला काहीतरी खायला. ते हड्डी बिड्डी असेल बघ ना. 2 सेकंडसाठी मोबाईलने मला आता घाबरवलेलं, आणि काय दिसतच नव्हतं स्क्रीनवरती. पुरं काळं, आणि ह्या फक्त ग्रिड्स दिसत होत्या, आणि मागच्या साईडला सगळं काळं. तर आयफोन आहे तर वाटलं नव्हतं एवढा लवकर हे ग्लिच बिच येतील कॅमेराला, पण ठीक आहे, झालंय. 2 मिनिटानंतर ते आपोआप ती आता खायला येते कुठे. नाही इकडे येते ती खायला. पान मसाला तुला घे, पान मसाला मला कॉर्नेट आणा, आणि त्याच्यामध्ये चॉकलेटचं घे, बटरस्कॉच चॉकलेट मध्ये, आणि हे त्यामध्ये ते पाहिजे सगळं. काय बोलतात त्याला, ते नट्स असतात ना, आता बनवायला लागणार फॅक्टरी. चॉकलेट नट्स असतात ना त्याच्यामध्ये. ठीक आहे, नाहीतर तुला साधा चांगला वाला आणला, पण चांगला वाला आणा, नाही तर आणा 10-20 रुपये वाला. किती वाला? 40, 50, 60? 40 वाला आणा, 40 वाला. एक मिनिट इथे जाके आलाय. नाही त्याला सोडून दे ना, मग आपण घरीच जाणार आहे ना. बंद असेल ना ते. 1 वाजेपर्यंत. दुसरा लिहिलो
दुसरा वजन ले लो. काय काय तो येतो ना सुनील कोण तो सुनील. ब्लॉग बनवायला लावला ब्लॉग बनवते शिवम चालला नाही लोकांना सोडायला आणि नंतर पार्टी देणार आहे शिवम. नदी के आगे क्या लगता है बता. हाँ? थंडी. काश्मीर लगता है की नाही नदी के आगे. बदलापूरच्या नदीच्या पुढे गेले की डायरेक्ट काश्मीर सुरू होतो. पॅक झालायस म्हणून. चलो मनोज ना अभी गाड़ी की तो रुकेगा नहीं. हाँ हाँ ह्यांची खतम होणार नाही बडबड. थोड्या आम्ही मी त्या दिवशी तुम्हाला बोललेली ना की आईस्क्रीम खायचं आहे आणि पण त्या दिवसानंतर आम्ही अजूनही आईस्क्रीम खाल्लेला नव्हता. सो आज मी बाहेर आलेली. सो मी आज बोलली की आज आपण आईस्क्रीम खाऊया. सो आता आम्ही चाललो आहे आईस्क्रीम घ्यायला. सो आता आम्ही सगळं दुकान वगैरे बंद केलं आहे आणि आता आम्ही जातो आईस्क्रीम घ्यायला कारण रात्री आईस्क्रीम खायची मजा वेगळी असते. सो आम्ही घरी जाऊनच खाणार पण आधी आम्ही घेऊन येतो आईस्क्रीम. सो चला. तर गाईज आता मी चाललो आईस्क्रीम घ्यायला आणि खूप थंडी आहे. तर आज आम्ही चालवतोय आमची R15च आहे ना. पण मी तुम्हाला दिसणार नाही कारण खूप काळं काय. जिथं आम्ही आलोय आईस्क्रीम घ्यायला पण दुकान बंद होत होतं त्याने शटर डाऊन केलाय. स्वतः आम्ही खालून जातो आईस्क्रीम घेतो आणि मग आम्ही जातो घरी. कोणता घेतला हा राजभोग. कोणता आहे तो राजभोग मध्ये. शुभम पण आहे तर तो आता गेट पर्यंत येईल आम्हाला सोडायला. बाय बाय. तर काही बघा चढली आहे खायला. तर आता मी ते शुभने वाटण्या केल्यात. कोणाला कमी यायला नको. माझं वेगळं आहे. का वेगळं आहे तुझं. आईस्क्रीम वेगळा काढलाय. तुमच्यापेक्षा 3 वाटण्या पण केल्यात त्याने. कसला डिश. जिमी कुठं आहे. आणला जिमी ना. बिचारा जिमीला नाही पण जी टीमीला भेटणार आहे. आता खाते बघूया. सब्जा बिब्जा पण आहे काय त्याच्यात. नाही सगळं पाहिजे आम्हाला. किती अरे बस एवढं काय. 99 100 101 किती बघा. काट कसर अगदी सगळा वितळला तो दुसऱ्यातला. आईस्क्रीमचं हे झालं बरं पाणी ते देईपर्यंत. 2च चमचे दिल ना. 3 माझा दे मला. बाकी शाळा बघितलं स्वतःला जास्त आईस्क्रीम आलेलं त्याच्यात म्हणून लगेच मला 2च दिला. मग दे आता. कसला आहे हा. एवढे वाटणी घातला आणि स्वतःला आईस्क्रीम जास्त घेतला नाही. चला आता मी खातो आणि नंतर काय नाही आता होणार आहे. त्याच्यामुळे आम्ही आता ब्लॉग इथे संपूया. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. उद्या आपल्या ह्या वर्षाचा लास्टचा ब्लॉग असणार आहे आणि तो माझ्या चॅलेंजचा पण शेवटचा ब्लॉग आहे. सो हाय ब्लॉग पूर्ण बघा आणि लाईक करा माझ्या व्हिडिओला. शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.